नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण अशा प्लॉटमध्ये उभा आहोत की ज्याच्यातील तूर या पिकाची एकंदरीत जे अंतर आहे 2 ओळीतील ते 12 फुटापेक्षा जास्त, इवन 12 फूट तरी आहे. आता इथे जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता की हे 18 इंच म्हणजे 1.5 फूट आणि इकडे 1.5 फूट म्हणजे 15 × 15 15 × 30 15 × 45 15 × 60 15 × 75 15 × 7 90 15 × 7 85 15 × 8 86 आणि वरचे 15 म्हणजे 13.5 फूट या दोन तुरीतील अंतर आहे. आणि लागवड जी बघितली तर 1.5 फुटातील 2 रोपातील अंतर हे 1.5 फूट आहे. प्रत्येक ठिकाणी जे अंतर बघितलं आपण तर 1.5 फूट आहे. म्हणजे जे आधुनिक पद्धतीने लागवड केली जाते त्याही थोडं पलीकडे जाऊन यांनी ते नियोजन केलेलं आहे. तूर जर बघितली तर ही सुरुवातीला तूर काढून घेतलेली आहे पाण्या थ्रू, म्हणजे ही साधारणतः 1 जून किंवा 20-22 मेची ही लागवड आहे, कारण ज्याची जी हाईट आहे ती पूर्णपणे कंबरच्या वरती आहे. लागवड जर बघितली तर 2 दाणे 3 दाणे 2 दाणे 3 दाणे असे चौफुल्ली याच्यावरती लागवड आहे. इथं बघू शकता 3. आता याच्यामध्ये थोडीशी गफलत झालेली आहे यांची. इथं 2च बियांची लागवड पाहिजेत. 2 बिया असले की त्याचं खोड एकदम मजबूत होते आणि ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि तूर पिकासाठी यांनी बरोबर याच्यामध्ये अंतर घेतलं होतं, परंतु नंतर याच्यामध्ये हे तास एक त्यांनी ॲड केलं, परंतु त्या तासाला आता काहीच येणार नाही. काय होते की तण व्यवस्थापनासाठी म्हणजे तण नियंत्रणासाठी आपल्याला सुरुवातीला दाट लागवड हवी असते. तर ह्या अशा लागवडीचा एकच ड्रॉबॅक आहे की याच्यामध्ये तण नियंत्रण लवकर होत नाही, कारण कोळपणी केल्यानंतर सुटसुटीत जेव्हा रोपं असतात, सुटसुटीत झाडं असतात, तर त्याच्यामध्ये तण नियंत्रण फारसं वेळेवर होत नाही. त्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो. सुरुवातीला आपण कोऱ्या शेतामध्ये मॅक्स त्याबरोबर कुठलंही एक राऊंडअप वगैरे त्याच्यामध्ये घेऊन कोऱ्या शेतामध्ये ते फवारून त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण लागवड घेऊ शकतो. ती लागवड घेतल्यानंतर 15 ते 20 दिवस त्याच्यामध्ये तण नियंत्रण होते. मग त्यानंतर आपण जे पहिलं कुठलंही एक तणनाशक त्याच्यामध्ये आपण फवारू शकतो. ते गोष्ट आपल्याला याच्यामध्ये करता येईल. आता हा योगायोग आपल्याला प्लॉट दिसला आणि अत्यंत सुटसुटीत हा प्लॉट दिसला, त्यामुळे आपण हा बघण्यासाठी इथं आलो आहे. आता जर याच्यामध्ये बघितलं तर 1.5 फूट ह्या सोयाबीनच्या मधात यांची ही जागा सुटलेली आहे. आणि सोयाबीनची लागवडही सुटसुटीत आहे. जी उंची आहे सोयाबीनची साधारणतः टोंगड्यापेक्षा वरती, कुठं कुठं कंबरपर्यंत झालेली आहे, परंतु सुटसुटीत लागवड असल्याकारणाने याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने याला शेंगांचं प्रमाण आपल्याला दिसते. आणि याहीपेक्षा सुटसुटीत जर केलं तर त्याला एकाच झाडाला प्रचंड फुटवे फुटतात. ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तर एक ते गणित इथं आपल्याला करता येईल. एकरी जे बियाणं लागायला पाहिजेत ते साधारणतः सोयाबीनचं 10 किलो 12 किलो आणि तूर या पिकाचं फक्त एकरी 1 किलो लागायला पाहिजेत. आणि तशा पद्धतीची ती लागवड असायला पाहिजे. दाट लागवड केली. आता याच्यामध्ये तुम्ही जिथं जिथं दाट दिसते तर तिथं खाली शेंगांचं प्रमाण कमी आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये त्याचं खोड झालेलं नाही आहे, उभी उभी त्याची वाढ ह्या सोयाबीनची झालेली आहे. तर हा याच्यातला ड्रॉबॅक आपल्याला एक दिसला. चांगल्या पद्धतीने तूर पिकाचं इथं नियोजन आहे. सोयाबीनचं थोडंसं नियोजन यांचं आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला हवं आहे, म्हणजे जेणेकरून सोयाबीनचं सुद्धा उत्पन्न विक्रमी याच्यामध्ये होईल. तूर पिकाचं जर बघितलं तर याच्या शेंडे खोडण्या जर आपण बघितलं तर इथं केलेल्या आपल्याला दिसत नाही आहे. तो एक याच्यामध्ये यांनी ड्रॉबॅक ठेवलेला आहे. इथं आपण जर बघितलं तर इथं केलेली आहे, पण दुसरी शेंडेखोडणी म्हणजे एकच शेंडेखोडणी याच्यामध्ये दिसते. पहिली शेंडेखोडणी कुठेच झालेली नाही आहे, तुम्ही खाली बघू शकता. जर यांनी पहिली शेंडेखोडणी घेतली असती तर अजून याला चांगल्या प्रकारे फुटवे फुटले असते आणि आजूबाजूनं ही तूर पसरली असती, जे की आपल्या प्लॉटमध्ये आपण 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये जो मागचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण दाखवलेला आहे. सोयाबीनचं जर म्हटलं तर सोयाबीनची व्हेरायटी कुठली आहे आपल्याला माहीत नाही, आणि तूर ह्या पिकाची व्हेरायटी आपल्याला माहीत नाही. तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता की कुठली तुम्हाला वाटते. आता सोयाबीनचं जर म्हटलं तर याच्यामध्ये लांब पानाचे सोयाबीन आहे. याच्यामध्ये अळीचं प्रमाण आपल्याला थोडंसं दिसलं तर इथं फवारणी घेणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीने इथं शेंगा आहेत. पावसाची प्रत्येकजण वाट बघत आहे. आता आभाळ वगैरे आहे, परंतु अजूनही कुठलाही पाऊस नाही आहे. तर जमिनीला इकडे भेगा पेरलेल्या आहेत. तर असं एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळालेल्या आहे.
13.5 फूट याच्यामध्ये अंतर आहे. वास्तविक ते झाकणार नाही, परंतु या शेतकऱ्यांचं पुढचं काहीतरी नियोजन असेल की याच्यामध्ये मधात अजून दुसरं पीक 2 तरी ओळी याच्यामध्ये घेता येतील. चांगल्या पद्धतीने हे नियोजन आहे. तूर पिकाचं तरी इथं चांगल्या पद्धतीने यांना उत्पादन होईल. एकरी 8 ते 10 क्विंटल याच्यामध्ये उत्पन्न अपेक्षित आहे. अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे आणि लवकर लागवड केल्यामुळे जे पारंपरिकमध्ये असते तर पारंपरिकमध्ये लागवड जी आहे ट्रॅक्टरच्या माध्यमातून असते आणि दाट लागवड असते, तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज लागत नाही. साधारणतः 4 ते 5 क्विंटल्स तूर या पिकाचा ॲव्हरेज लागतो आणि 4 ते 5 किंवा 6 क्विंटल आपल्याला सोयाबीन पिकाचं याच्यामध्ये ॲव्हरेज लागत असतो. सोयाबीनचं हे पारंपरिक पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला लागवड पाहायला मिळालेली आहे. ही जर लागवड आधुनिक पद्धतीने किंवा टोकनच्या माध्यमातून असतील तर अजून याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला जास्त उत्पन्न वाढलेलं दिसलं असतं. निश्चितच तुमचं कशा पद्धतीने लागवड आहे, तुमचं एकंदरीत नियोजन काय ते कमेंटच्या माध्यमातून सांगा. अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर म्हणजे तूर पिकाची तर निश्चितच याच्यामध्ये उत्पन्न वाढत असते. याच्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पानं कुरतळलेली दिसत आहे. तर तूर या पिकासाठी अजून 2 महिने पण अशा कुरतडणे पानं किंवा काय तर त्याचा काहीच इफेक्ट होत नाही. जेव्हा तूर पीक आपल्या कणावर येते तिथपासून चांगल्या आपल्याला सगळ्या फवारण्या अपेक्षित असतात. तरीही याच्यामध्ये साधा आणि सिंपल एक तुम्ही प्रोपेक सुपर 50 ml वापरून याच्यामध्ये फवारणी घेऊ शकता. ड्रिपच्या माध्यमातून यांनी आता पाणी सोडलेलं आपल्याला इथं दिसते. थोड्या थोड्या प्रमाणातच इथं पाणी पाहिजेत. जर जास्त पाणी सोडलं तर वरचं पाणी आणि खालचं पाणी ते जर मिक्स झालं तर याच्यामध्ये मर आपल्याला लागू शकते. तर अशा एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहे. योगायोग आपल्याला हा प्लॉट दिसला तर आधुनिक पद्धतीने तूर या पिकाची लागवड दिसली तर आपण इथं बघितलेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीने अशीच लागवड जर तुम्ही कराल तर निश्चितच तुमचं तूर पिकाचं तरी उत्पन्न वाढेल. सोयाबीनचंही आधुनिक पद्धतीने 9-9 इंचावर टोकन करून 1.5x9 1.5x9 जर असं तुम्ही लागवड कराल तर निश्चितच त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होते, जिथं 2 बिया 3 बिया टोकन केल्यामुळे. पुन्हा एकदा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आधुनिक पद्धतीचे हे असे वेगवेगळे फायदे असतात. पुन्हा भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.